सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी आहे त्रिवेणी। परत एकदा आपल्या YouTube चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर कालचा बऱ्याच जणांनी जी आमची वन डेची महाबळेश्वर ट्रिप अचानक भयानक ठरली होती, तर त्याचा व्हिडिओ माझ्या मते बऱ्याच जणांनी पाहिला नसेल त्यांनी बघून घ्या, आणि नसेल तर त्याची लिंक जी आहे, इतकी छान ट्रिप झाली आणि खूप एन्जॉय केली, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते मी। आणि आता म्हटलं सगळ्यांना वाटतं की महाबळेश्वरला गेलो म्हटल्यानंतर पुढचा प्रश्न हाच येतो की काय खरेदी केली असेल, असं थोडंफार मनात प्रत्येकाच्या जागा होतच की काहीतरी घेतलं असणार, किंवा आपण जातो म्हटल्यानंतर एखाद्या ठिकाणी काहीतरी खरेदी करतच असतो। तर आज मी महाबळेश्वरहून काय काय गोष्टी घेऊन आले ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर जास्त न वेळ घालवता तुम्हाला दाखवते। आम्ही जास्त काही खरेदी करत नाही। अलीकडे मी असं ठरवलं की उगीच घरामध्ये जास्त पण निर्जीव गोष्टी साठवत राहायचं नाही। त्या ठिकाणी गेल्यानंतर खाऊन आनंद घ्यायचा आणि डोळ्यांनी बघून आनंद घ्यायचा। त्यामुळे जास्त काही खरेदी वेस्ट करत नाही, कारण गरजेपुरत्या वस्तू भरपूर आहेत, तिथून आणायच्या आणि नंतर त्या अशाच कुठे तर पडून राहतात, त्यापेक्षा घ्यायचा नाही असं मी ठरवलेलं आहे। आणि त्याच पद्धतीने आम्ही राहतो। शक्यतो तिथे गेल्यानंतर थोडंफार जे काही तिथले पदार्थ आहेत ते खाण्याचा प्रयत्न करतो, आणि जे काही बघता येतंय तिथं काही एन्जॉय करता येतं ते करत राहतो। तर जास्त वेळ न घालवता मला जी आवडली ती गोष्ट घेतलेली दाखवते। तर हे बॉक्स घेतलेत, असे एकदम छान लाकडी बॉक्स आहेत। हे छोटेसे क्यूट असे कंपोस्ट सारखे आहेत, आणि याला इथे असं रबर दिलंय इलास्टिक सारखं ओपन करण्यासाठी, आणि हे हँडमेड आहे त्यामुळे घेतलं, कारण हे बनवायला खूप कष्ट लागतं आणि ते विकत होते तिथं। तर म्हटलं चला एखाद्याला म्हणजे हँडमेड वस्तू घेतल्यानंतर किंवा विक्री झाल्यानंतर त्यांना खूप छान वाटतं, म्हणून घेतले। अगदी छोट्या अशा बांबूच्या काठ्यांपासून हे बनवलेलं आहे आणि खूप युनिक वाटलं हे मला, म्हणून मी हे घेतलं। आणि याची किंमत त्यांनी मला 90 रुपये सांगितली होती। आता तुम्हाला वाटेल की मी हे कशासाठी आणले, मोबाईलमध्ये इतकं कलर जो आहे क्लिअर दिसत नाही, पण हे बघा अशी प्रिंट आहे याच्यावरती। जसे की तुम्हाला ग्रीनरी असेल तर खूप आवडतं, त्यामुळं हा एक घेतला। आणि दुसरा, ह्याच्यात भरपूर डिझाईन होत्या, एका ह्याच्यामध्ये 5 ते 6 डिझाईन होत्या। तर हे 2 बॉक्स असे मी घेतले, हँडमेड आहेत म्हणून घेतले मी। आणि याची किंमत त्यांनी 90 रुपये सांगितली होती, आणि कृष्णाने ह्यातला छोटा घेतला। असे मिळून मी याचे 3 बॉक्सचे, कृष्णाचा अगदी छोटासा आहे, त्या 3 बॉक्सचे मी 180 का 200 रुपये असे कमी करून दिले त्यांना, आणि घेतले त्यांनी ते। फक्त एकदाच विचारलं फिक्स रेट का, मग किती होते आणि किती द्यायचे तेवढे सांगा बोलले, की त्यांनी सांगितले तेवढे दिले मी। तर 200 रुपये ह्याच्यासाठी खर्चले। आणि हे आणलंय कशासाठी, मी काही छोटे जे दागिने असतात ना, ते पाऊच मध्ये घालून, ज्यांना डब्बी नसते वगैरे, ते छोटे पाऊच मध्ये भरून याच्यामध्ये ठेवता येतील। आणि हे व्यवस्थित रेग्युलर तर वापरून हे व्यवस्थित राहणार नाही, कारण ह्या काड्यांपासून बनले, त्यामुळे हे तुटण्याची शक्यता, त्यामुळे म्हटलं आठवण म्हणून हे एक घेतलं मी। त्याचबरोबर सगळ्यात फेवरेट माझी जी गोष्ट असते ती मला नेहमी लागते, ती म्हणजे अशा पद्धतीच्या हेअरस्टिक। तर ही 40 रुपयाची एक लाकडी हेअरस्टिक घेतली मी। आता वाटते की आणखीन हेअरस्टिक अशा 3 ते 4 प्रकारच्या घ्यायला हव्या होत्या। जिथं स्टार्टिंगला आम्ही घेतलं ना, तिथं वाटलं की आता इथं आहेत म्हटल्यानंतर आणखीन छान डिझाईन पुढे जाऊन भेटतील, म्हणून मग मी ही एकच घेतली। आणि नंतर ज्यावेळेस सगळं फिरून आलो त्यावेळेस लक्षात आलं की ह्या फक्त एकाच शॉपमध्ये विकायला होत्या। तर ही 40 रुपयाची एक हेअरस्टिक घेतली आहे, आणि मला अशा पद्धतीच्याच हेअरस्टिक केसामध्ये लावायला आवडतात। त्यानंतर दुसरी एक गोष्ट घेतली ती म्हणजे अशा पद्धतीचे छोटे मॅग्नेट्स, जे फ्रीजवरती किंवा जर आपलं लोखंडी कपाट असेल ना तर त्याच्यावरती लावण्यासाठी छान दिसतील, असे क्यूट छोटे मॅग्नेट्स आहेत। हे एकदम मस्त दिसतात, फुलाच्या शेपमध्ये आहेत, आणि कासव तर तुम्हाला दाखवते किती क्यूट आहे। हे बघा एकदम छोटस मस्त असं हे कासव आहे, आणि बऱ्याच गोष्टी छोट्या हे बघा, हे मस्त एक फ्लावर आहे, सूर्यफूल म्हणू शकता, स्ट्रॉबेरी आहे, असे मॅग्नेट्स आहेत हे। आणि हे 120 रुपये मध्ये लाकडी आहेत हे पण, त्यामुळे मी घेतले, आणि हँडमेडच आहेत हे पण। तर हे 120 रुपयाचे हे मॅग्नेट्स घेतले की जेणेकरून फ्रीजला लावता येतील मला, तर ते घेतलं मी। आणि
हे घेतलं. महत्वाचं म्हणजे ह्या 2 अशा मस्त सॉफ्ट अशा कॅप घेतल्या. ह्या कॅप घेतल्यात त्या दोघींसाठी. त्या दोघी तुम्हाला जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर माहितीये सकाळी सकाळी ट्युशनला जातात, त्यामुळे आतून ही एकदम सॉफ्ट आहे आणि आपल्या इकडे अशा भेटत नाहीत, कारण तिकडे थंड हवा खूप असते आणि थंडी खूप असते, त्यामुळं छान अशा कॅप्स होत्या तिथं. तर त्या दोघींना ह्या 150-150 रुपयाला अशा मस्त कॅप घेतल्या. घातल्यानंतर खूप छान वाटते. 150-150 रुपयाला आणि कमी नाही केले त्यांनी ह्याचे. आणि मग आम्ही पण जास्त बार्गेनिंग नाही केली, कारण ही लोकर आहे आणि हातानेच बनवलेला आहे, तर म्हटलं नको उगीच त्यांना पण हे करायला. 300 रुपयाच्या 2 कॅप त्या दोघींसाठी घेतल्या. आणि नंतर गेलतो मॅप्रो गार्डनला. आता मॅप्रो गार्डनला गेले म्हटल्यानंतर शक्यतो माझ्या मुली कोणत्याही प्रकारचे हट्ट बिलकुल करत नाहीत, त्यामुळं तुम्ही बघितलं असेल याच्या व्यतिरिक्त 1 रुपयाची गोष्ट सुद्धा त्यांनी तिथून घेतली नाही, आम्ही पण घेतली नाही दोघांनी पण. पुरुषांचा तर काही विषयच नाही, घेतला तर काय पुरुष तर गॉगल घेऊ शकतात जेंट्स लोक, पण त्यांनी पण काहीच घेतलं नाही, फक्त खाणं पिणं आमचं इतकंच. आणि घेतले ते एवढ्याच प्रामाणिकपणे वस्तू दाखवलेत ना तेवढ्याच घेतल्या. आणि त्याच्यानंतर मॅप्रो गार्डनला गेलोय म्हटल्यानंतर जाम तर हा घेणारच. तर ह्या दोघींसाठी हा जाम घेतला. आणि त्या जामसाठी पण ऑफर चालू होती. हा 234चा 223 असं काहीतरी थोडंफार नाही, इथं आहे 234चा 198 रुपयाला हा जाम होता, मिक्स फ्रूट जाम. तर तो घेतला त्या दोघींसाठी. आणि मॅप्रो गार्डन वरून नंतर जे असे फलेरोचे चॉकलेट्स असतात ना ते एक घेतले, त्याचे एक पॅकेट आणलं. आणि नंतर मॅप्रो गार्डन मधून हे घेतलं टोमॅटो केचप. आता नेले मुलांना सोबत म्हटल्यानंतर त्यांना वाटतं काहीतरी घ्यावं, तर या फक्त गोष्टी आई ह्या गोष्टी घ्यायच्या का आपण, त्या बोलल्या. केचप हा तर काय आपल्या इकडे पण भेटतो, परंतु तिथून म्हटलं चला जाऊ द्या आलोयच तर घेऊया. तर फक्त मॅप्रो गार्डन मधून एवढ्या 3च वस्तू आम्ही घेतल्या. इतके चॉकलेट्स होते, इतके काय काय प्रकार होते, पण रेट पण त्या पद्धतीनं खूप होते, त्यामुळं बाकी काही घेतलं नाही. आणि आमची पण इच्छा नव्हती काय घ्यायची, त्या दोघींनी पण काही मागितलं नाही. या गोष्टी घेतल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, महाबळेश्वरला गेलोय म्हटल्यानंतर ही गोष्ट न घेता आपण घरी रिटर्न कसं बरं येऊ शकतो, तर ही म्हणजे स्ट्रॉबेरी. तर स्ट्रॉबेरी संदर्भात जी गोष्ट मला यावेळेस समजली ती म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. या स्ट्रॉबेरी बघा तुम्ही एकदम मस्त पॉइंटेड आहेत की नाही, म्हणजे हे पॉइंट आहेत ना, हे बघा सगळ्या बाजूंनी जरी पाहिल्या ना, एक स्ट्रॉबेरी दाखवते म्हणजे लक्षात येतं. सगळ्या बाजूनी जर ही स्ट्रॉबेरी बघितली ना, ॲक्युरेट पॉइंटेड स्ट्रॉबेरी आहे. तर कधी पण स्ट्रॉबेरीज घेताना अशा पद्धतीनं पॉइंटवाल्या स्ट्रॉबेरीज घ्यायच्या. तर काही गोष्टी आपल्याला तिथं गेल्यानंतर थोडीशी चौकशी केल्यानंतरच समजतात, ते पण त्या विकणाऱ्यांनी सांगितल्या म्हणून ह्या गोष्टी लक्षात आल्या. बऱ्याच वेळेस बघा तिथं आपण गेलो ना, तर काही ठिकाणी स्ट्रॉबेरीचा रेट होता 220, 250 रुपये, 300 रुपये किलो अशा पद्धतीनं रेट होता. जर तुम्ही बार्गेनिंग केली ना तर काही ठिकाणी 200 रुपये किलोनं वगैरे पण देत होते. पण झालं असं, एक मुलगी विकायला बसली होती आणि अशी लाईनच होती स्ट्रॉबेरी विकणाऱ्यांची, तर ती आम्हाला 250च्या आत द्यायलाच तयार नव्हती. मग आम्ही म्हटलं चला अजून 1-2 ठिकाणी बघूयात. आणि तिथं गेल्यानंतर ह्या स्ट्रॉबेरीज दिसल्या. एवढ्या मोठ्या मोठ्या स्ट्रॉबेरीज आहेत ना ह्या, हे बघा एकदम छान पॉइंटेड अशा मोठ्या मोठ्या स्ट्रॉबेरी आहेत ह्या. आणि म्हटलं त्यांनी कट करून दिली आणि ते बोलले की 350 रुपये किलो. मग आम्ही म्हटलं इथंच हाताच्या अंतरावरती 250 ते 200 रुपये किलो आहे आणि तुम्ही 350 रुपये किलो असं कसं बोलता. तर ते बोलले की सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये काय फरक आहे का नाही. मी म्हटलं तुम्ही फळांशी सोन्याचं चांदीचं कंपॅरिझन नाही करू शकत, कसं करू शकता. म्हणजे एक सहज आपलं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यावेळेस त्यांनी आणखीन एक उदाहरण दिलं मला की हापूस आंबा आणि देशी आंबा ह्याच्यामध्ये काय फरक आहे का नाही. तर मग त्यावेळेस म्हटलं हा हे बरोबर आहे. तर मग ते बोलले की तुम्ही बघा ही खाऊन बघा, तर इतकी स्वीट म्हणजे इतकी गोड आहे. ज्यावेळेस आपण चॉकलेट खातो ना स्ट्रॉबेरी फ्लेवरचं, किंवा हाताला कसा तो वास राहतो एक पद्धतीचा स्ट्रॉबेरीचा, तर तो फरक आम्हाला हाताच्या अंतरावरती जाणवला की त्या स्ट्रॉबेरीमध्ये आणि ह्या स्ट्रॉबेरीमध्ये तो फरक आहे. तर तुम्ही पण कधी गेला ना महाबळेश्वरला तर नक्की स्ट्रॉबेरी बघून घ्या, 1-2 ठिकाणी असं फिरून बघून घ्या. मग ही एवढी छान आणि गोड आहे ना. नाहीतर इतर वेळेस जितक्या पण ठिकाणी आम्ही स्ट्रॉबेरी टेस्ट केली तर ती अशी आंबट लागत होती खूप जास्ती. आणि त्यांना बोलले ना तर ते म्हणायचे एवढी आंबट राहतीच ती. पण ज्यावेळेस आम्ही
ही स्ट्रॉबेरी खाऊन बघितली ना त्यावेळेस कळलं की नॉर्मल आंबट पण आहे, पण त्याच्यामध्ये जो वेगळाच गोडवा किंवा स्वीटनेस आहे ना ती खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही जर जेव्हा कधी महाबळेश्वरला जाताल ना त्यावेळेस स्ट्रॉबेरी मात्र नक्की बघून घ्या, कारण ओरिजिनल अशी टेस्टवाली स्ट्रॉबेरी नाही तर खूप छान लागते खाण्यासाठी. तर एवढ्याच गोष्टींची मी खरेदी केली आहे महाबळेश्वर मधून, याच्या व्यतिरिक्त नाही, जास्त नाही. आमचे सगळे मिळून 1500 ते 1600 रुपये आम्ही इतर खरेदी ही फक्त केली आहे. बाकी आम्ही काही खर्च केला नाही, बघण्याचा आणि खाण्याचा आनंद घेतला, बाकी काही नाही. खाऊन खाऊन माणूस तर किती खाणार आहे हे तर सगळ्यांना माहितीच असतं. तर आजचा छोटासा छानसा हा महाबळेश्वर ट्रिपच्या शॉपिंगचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नंतर भेटू छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.